राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ठाणे शहरातील उद्योजक श्री सुरेंद्र उपाध्याय यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला। श्री सुरेंद्र उपाध्याय यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू नागरिकांना धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं। सायंकाळी आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टींचं वाटप करण्यात आलं। आज सकाळपासूनच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हितचिंतकांनी एकच गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळालं। याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान, महिला अध्यक्षा मनीषा भगत तसंच माजी खासदार आनंद परांजपे, नगरसेवक नारायण पवार तसंच सर्व पक्षीय कार्यकर्ते, उद्योग क्षेत्रातील मान्यवर, हेरिटेज मोटरचे स्टाफ आणि इतरही मान्यवर यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेले 30-32 वर्षाचा माझा आणि त्याचा एकत्र प्रवास आहे। आम्ही मित्र होतो त्यावेळेसपासून आणि त्याच्या कठीण परिस्थितीतनं जो तो उभरलाय ते मी बघितलंय। तो जेव्हा खोपटमध्ये राहायचा आणि असा एक त्याचं ऑफिसही बाहेर होतं, जिना चढून आम्ही वरती त्या 10x6च्या ऑफिसमध्ये जायचो आणि तिथनं जे त्यांनी मेहनत आणि ॲम्बिशन याच्या जोरावर आज तो या मुकामावर पोचला आहे, त्याबद्दल मी खरंच खूप समाधानी आहे। आणि कठीण परिस्थितीतनं कसं उभं राहायचं ते कोणाला शिकायचं असेल तर ते सुरेंद्रकडनं त्यांनी शिकावं। आमची एवढ्या वर्षाच्या मैत्रीमध्ये कधीही एक मिनिटाचंही भांडण नाही, कटुता नाही, कधीच काही नाही। आम्ही आता राष्ट्रवादीमध्ये एकत्र काम करतोय। तो आमच्या महाराष्ट्राचा पदाधिकारी आहे आणि ज्या पद्धतीने तो राष्ट्रवादीचं काम या ठाणे शहरात करतो ती खऱ्या अर्थाने मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की जर खरा कार्यकर्ता असेल तर तो सुरेंद्र, आणि अशासारखं काम तुम्ही करा। 14 एप्रिल आमचे प्रिय मित्र श्री सुरेंद्र उपाध्याय साहेब यांचा वाढदिवस आहे। तर या दिवसानिमित्त आम्ही दरवर्षी त्यांचा वाढदिवस साजरा करतो आणि त्याचप्रमाणे या वर्षी एक गरजू जरूरतमंद लोकांना आम्ही धनधान्याचे वाटप संध्याकाळी करणार।